मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहासातील सर्वात दर्दनाक आणि रोंगटे उभे करणारा अध्याय, जिथे औरंगजेबाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. छत्रपती संभाजी महाराजांची जीभ कापली, डोळे काढले, अंग एक एक करून कापले, आणि तरीही महाराजांनी इस्लाम कबूल केला नाही. पण महाराजांना पकडण्याची खरी साजिश काय होती, हे दुखावणारे आणि प्रेरणादायी सत्य जाणून घ्या. जय भवानी, जय शिवराय. औरंगजेबाचा मुख्य शत्रू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाला महाराजांना जिवंत पकडून अमानुष यातना द्यायच्या होत्या. त्याने बीजापूर जिंकले, छोट्या मराठा राज्यांना पैसे आणि धमक्यांनी आपल्या बाजूने केले. मराठा सेना बिखरली, पण महाराज अजूनही लढत होते. औरंगजेबाने रणनीती आखली. महाराज रायगड, राजगड, पन्हाळा या किल्ल्यांमध्ये सतत फिरत असतात. त्यांना फक्त मैदानी भागात किंवा छोट्या तुकडीसोबत पकडता येईल. त्याने मुकर्रम खानाला कोल्हापूर कोंकण भागात तैनात केले. जासूस सर्वत्र पसरवले. महाराजांचा जवळचा साथीदार कवी कलश हा त्यांच्या कमकुवत बिंदू म्हणून लक्षात घेतला. दुसरीकडे महाराज येसुबाई, रामराजा आणि इतर सल्लागारांसोबत चर्चा करत होते. मुघलांनी अनेक ठिकाणे जिंकली होती. मदत मिळवण्यासाठी पुर्तगाल आणि इंग्रजांकडे कवी कलश पाठवले, पण काहीच मदत मिळाली नाही. महाराजांनी निर्णय घेतला, फक्त 100 घोडेस्वारांसोबत पन्हाळ्याकडे जाणार. मोठी सेना घेतली तर मुघलांचे लक्ष लागेल. पन्हाळ्यावर पोहोचून महाराजांनी कवी कलशला वाचवले. मग ते संगमेश्वरकडे निघाले, देवीच्या दर्शनासाठी. पण मुकर्रम खानाने जासूस पसरवले होते. त्याला खबर मिळाली, छोटी मराठा तुकडी देवरू कोंकणकडे जातीये. त्याने 2000 घोडेस्वारांची तुकडी तयार केली. संगमेश्वरच्या जंगलात महाराज पोहोचले. दर्शन घेऊन परत येत असताना गार्डने सांगितले, मुघल येत आहेत. सरनोबत घोरपडे म्हणाले, महाराज 200 सैनिक घेऊन पळा. पण कवी कलश अजून पूजा करत होता. महाराज त्याला आणायला मागे वळले आणि तेवढ्यात मुघलांनी घेरले. तलवारी काढल्या, लढाई झाली. सरनोबत घोरपडे शहीद झाले. महाराज घायल झाले. पण सरदेसाईच्या घडी लपले. तरीही मुघलांनी घराघरात शोध घेतला. महाराज आणि कवी कलश जिंजरात बांधले गेले. मुह बंद, घोड्यावर बसवून जंगलातून नेले, जेणेकरून मराठ्यांना खबर लागू नये. महाराजांना बहादूरगड किल्ल्यावर आणले. त्यांची गरिमा लुटली. विदूषकासारखे कपडे घातले, घुंघरू लावले, गळ्यात घंटा बांधल्या, हात लाकडी फळ्यांत अडकवले. उंटावर बसून गल्लीतून परेड काढली. लोक चिडवत, ओरडत, पण महाराज शांत, अडीग, डोळ्यात ना भीती ना हार. दिवाने आममध्ये औरंगजेबासमोर उभे केले. महाराजांची नजर औरंगजेबाशी टकरी. औरंगजेबने उकसवण्याचा प्रयत्न केला, तुझा बाप गद्दार होता. पण महाराज म्हणाले, तू सरमद, गुरु तेग बहादूर, हिंदुस्थानात केलेले अत्याचार सांगतो. औरंगजेब आग बबुळा. महाराजांना कैदेत टाकले. 1 आठवडा बीतला. इस्लाम कबूल न केल्याने दोषी ठरवले. काझीने 15 दिवस सार्वजनिक यातना आणि मृत्यूदंड सुनावला. सजा दिवशी सार्वजनिक मंचावर घेऊन गेले. औरंगजेब तंबूतून पाहत होता. जल्लादांनी महाराजांचे तोंड जबरदस्तीने उघडे केले. जीभ जड चिमट्याने पकडून कापली. नंतर डोळे काढले. एक एक अंग कापले. वाघ नखांनी चिरले. महाराज 40 दिवस यातना सहन केल्या, पण हर हर महादेवचा जयघोष करत राहिले. शेवटी तुळापुरात अंग तुकडे करून फेकले गेले. रायगडावर येसुबाईंना ही बातमी मिळाली. दुःखाला राष्ट्रासाठी शस्त्र बनवले. पुरे दक्कनात क्रांतीची आग पेटली. शेतकरी, कारागीर, आदिवासी सर्वजण बदला घेण्यासाठी उठले. छत्रपती संभाजी महाराजांचे 9 वर्षांचे राज्य खून आणि बलिदानात संपले. पण त्यांच्या बलिदानाने मराठा स्वराज्याची ज्योत अधिक प्रज्वलित झाली. कोणतीही मुघल सेना ती विझवू शकली नाही. हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय भवानी, जय हिंद.